सुप्रभात मित्रांनो, आज आपण आता आहोत कर्देमध्ये आणि 3 दिवसापूर्वी येताना मुळशी मार्गे आलो होतो आणि आता जाताना भोर मार्गे जाण्याचा विचार आहे। तसं आज 13 तारीख आहे ऑगस्टची आणि हवामान खात्यानुसार तर भरपूर पाऊस पडणं अपेक्षित आहे। तर कोकणात आज सध्या तरी पाऊस नाही, तर आता आपण रस्ते जाताना पाहूया। खूप पाऊस असेल तर भोर अवॉइड करू, नाही तर भोर मार्गेच पुण्यात जाऊ, कारण तामिनी मार्गे थोडा वेळ जास्त लागतो। चला मग भेटूया रस्त्यामध्ये। किती वाजले? 10ला 10 मिनटं कमी आहे आणि आता आपण कर्देमधनं निघालो आणि कर्देमधनं पहिल्यांदा दापोलीत जायचं आहे। दापोलीत नाश्ता करणार, एक काही मीटिंग आहे ती संपवायची आणि त्यानंतर मग पुण्याला प्रस्थान करणार। तर आज सध्या तरी प्लॅन केला आहे भोर मार्गे जाण्याचा, पण रस्त्यात जाताना पाहूया मग काय होतं। तर चला, हा प्रवास आता आपण मस्तपैकी एन्जॉय करूया। लेट्स गो। गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया। चला, इथे छान बीच रिसॉर्ट आहे, इग्लूचा शेप बनवलेला रिसॉर्ट इथे आहे आणि हा आहे आपला समुद्र किनारा मुरुड। केवळ एकच कुटुंब, एकच फॅमिली इथे दिसते बीचवरती। समुद्र किती वर आलेला आहे पण, आणि यामुळेच पर्यटन बंद असतं। ते आता सुरू होईल, रक्षाबंधन झाल्यानंतर तशा बोटी समुद्रात जातात, बोटींना अलाउड आहे आणि इथून पुढे पुन्हा पर्यटन सुरू होईल। 15 ऑगस्टला, आज 13 ऑगस्ट आहे, 15, 16, 17 3 दिवस लागोपाठ सुट्टी असल्यामुळे हा किनारा पूर्ण गजबजून जाईल। आणि समोर आहे तर सुवर्णदुर्ग दाखवतो, हे दुर्गादेवी मंदिर मुरुड आणि या मंदिराच्याच बाहेर हा आहे महर्षी कर्वे यांचा पुतळा अर्धाकृती। इथं सिंधुदुर्ग योजना एक महर्षी कर्वे आणि याची एक स्टोरी आहे, ती तुम्हाला मी आता रस्त्यात जाताना सांगतो। तर याचा इतिहास साधारण असा होता की 14व्या शतकामध्ये, म्हणजे 14व्या शतकामध्ये ज्यावेळेस गंगाधर भट नावाचे ब्राह्मण होते, त्यांनी तपश्चर्या करता दापोलीमध्ये सर्वप्रथम आले आणि त्यांनी इथल्या राजाकडे तपश्चर्या करण्याकरता काही जागा मागितली। तर त्यांनी एका वडाच्या झाडाची जागा दाखवली जिथे त्यांनी तपश्चर्या करावी असं। मग ते आणि शिष्य तपश्चर्या करण्यासाठी ती जागा जिथे शोधली, तर शिष्याने ती जागा साफ करण्यासाठी काही वडाच्या फांद्या छाटल्या, म्हणजे ते वडाचं झाड छाटून तिथं जागा तयार केली। पण ते त्या झाडाला आवडलं नाही, म्हणून तिथले जे ग्रामदैवत हे दुखावलं गेलं आणि त्यामुळे ते शिष्य मृत्युमुखी पडले। मग ती पुन्हा तपश्चर्या केल्यामुळे माफी मागल्यानंतर ते पुन्हा जागृत झाले आणि मग पुढे हा गाव दापोली बसवण्यात आलेला आहे। तर ही अशी एक छोटी कहाणी होती मुरुडची आणि आता आपण मुरुडमधनं दापोली मार्गे पुण्याकडे प्रस्थान करूयात। आता वाजलेत एक्झॅक्टली 10, बघूया किती वेळ लागतो। मुरुडपासून दापोली जोडणारा रस्ता आता पूर्णपणे कॉन्क्रीटचा करण्यात आला आहे, नाही तर पावसाळ्यात इथे खूप अडचण व्हायची आणि इनफॅक्ट सीझन टाईममध्ये ज्यावेळेस ट्रॅफिक खूप जास्त होते तेव्हाही खूप प्रॉब्लेम आहे। उजव्या हाताला वर गेलं की कर्देकडे जाण्याचा रस्ता आहे आणि इथे तळ्यातला, पूर्वी इथे एक तळ्यामध्ये गणपती होता, अगदी या तळ्याच्या मधोमध हा जो स्तंभ उभा आहे तिथेच तो गणपती होता। नंतर ती मूर्ती मागे त्या मंदिरामध्ये शिफ्ट करण्यात आली। चला, या स्पॉटवरती कर्देचा टोल आकारला जातो, पण आता पावसाळा आहे, पर्यटकांची गर्दी तुळक आहे, त्यामुळे सध्या तो प्रवासी कर बंद आहे। हा आसूदचा फाटा आहे, सरळ गेलं तर हा बीच पुढे हार्णे बंदराकडे जातो आणि हार्णे बंदरावरनं पुढे अंजर्लेकडे जाणार असतं। आणि आता आपण या मार्गे जे चाललो आहोत ते आता इथून पालगड 26, मंडणगड 50, महाड 66 आणि पुणे 198, म्हणजे अंदाजे 200 किलोमीटरवरती आपण आहोत। तसंच महाबळेश्वर 110 किलोमीटरला आहे, दापोली 8च आहे केवळ। आणि इथेच कुठेतरी तो केशवराजचा फाटा येतो ना, थोडंसं पुढे गेलं तर डाव्या हाताला तुम्ही केशवराज मंदिराचा फाटा आहे। केशवराजचा स्वतंत्र ब्लॉग टाकण्यात आलेला आहे, तर तुम्ही याच लिंकमध्ये खाली पाहू शकता। आज आपला केवळ प्रवास आहे दापोली ते पुणे। दापोली खेड मार्गावरती आहोत, भरपूर पाऊस
भरपूर म्हणजे काय विचारता सोय नाही, एवढा पाऊस आहे. आणि आज संपूर्ण पावसाचाच आपला प्रवास होणार आहे. आता आपण खेडमध्ये आहोत. हे आहे स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड, आणि ही ती बाजारपेठ. हा रोड अजूनही छोटाच आहे. ऍक्च्युली याला काहीतरी बायपास यायला पाहिजे ना, बायपास करायला पाहिजे, सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. शहरात जरी दुर्मिळ असलं तरी गावामध्ये ही लालपरीच आहे. म्हणजे अनेक लोकांना प्रवासासाठी ट्रॅव्हल्स म्हणा किंवा प्रायव्हेट गाड्या याच्यापेक्षा सर्वात जास्त भरोसा या लालपरीवरतीच असतो. ऍक्च्युली ही यांची वाहिनीच आहे नाही का? एकदम ती लालपरी दुर्गम भागात जाते ना, ती अतिदुर्गम भागात आणि नॉन प्रॉफिटेबल जो एरिया आहे त्या एरियात सुद्धा ऑपरेट करतो. कारण प्रवासी सेवा हे एकमेव उद्दिष्ट घेऊन चालणारी ही अशी लालपरी. फ्लायओव्हरला लागूनच पुढे बापू वडापाव, फेमस बापू वडापाव. आपला फोटो घेतो. सव्वा 11ला आपण निघालो दापोलीवरून, आणि आता खेडच्या भरणा नाकाला येईपर्यंत 12:30 वाजले. 30 किलोमीटर करतात. त्यानंतर बापूकडे मस्त गरमागरम वडापाव आणि चहावरती ताव मारला, आणि आता आपण निघालो आहोत भरणा नाका खेड इथून. जाताना आता आपण जाणार आहोत वरंद्यामधनं. काम चालू आहे पण छोट्या गाड्या जातात नाही, त्यांच्यासाठी रस्ता ओपन आहे. बघूया वरंद्याची काय स्थिती. रस्त्याचं किती काम झालं ते. जो रस्ता दाखवलाय आता इथे महाबळेश्वर फाटा येतो, त्याच्या खालून उजवीकडे गेल्यानंतर तो महाबळेश्वरला म्हणजे कुठला आपला प्रतापगड मार्गे जातो. आणि आता आपण सरळ चालू ते पोलादपूर आहे हे गाव. आणखीन थोडं पुढे गेल्यानंतर जो फाटा आहे तो भोरचा फाटा आहे, आणि आपण आता भोर मार्गे निघणार. म्हणजे महाबळेश्वर फाटा सगळं चालू आहे, पण तिथे रस्त्याचं काम चालू आहे. वाहतूक खूपच स्लो आहे, आणि पावसाचा दिवस आहे म्हणून तो घाट थोडा अवॉइड करून आपण इथून सरळ निघालो. मुळात काय प्रॉब्लेम आहे की इथून जो घाट सुरू होतो महाबळेश्वर मार्गे, तो अक्षरशः वाई जाईसोपर्यंत ते घाटच घाट आहे. म्हणजे पुढे महाबळेश्वरचा घाट लागणार, त्यानंतर गेल्यानंतर पसरणी घाट लागणार. त्यामुळे 50 किलोमीटर नुसतं घाट सेक्शन होतं. त्या मानाने इथे थोडासा कम्पॅरेटिव्हली घाट कमी, फक्त रस्त्याचं थोडं काम चालू, हा एकमेव इश्यू. पाऊस लागला बरं का, व्यवस्थित पाऊस लागला आता. हवामान खात्याचा अलर्ट बघतो. हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला आजच्या. डावीकडे गेलं की मंडणगड, सरळ महाड, आणि इकडून बोर. तर उजवीकडे वळतोय आपण बोरच्या मार्गाला. आणि या फाट्याचं नाव आहे राजेवाडी फाटा. त्या गावाचं नाव राजेवाडी आहे. JSWचा प्लांट होता ना इथे. आणि हा एक जेमतेम 50 फुटाचा पॅच सोडला तर बाकी सगळा रस्ता कॉन्क्रीटच आहे, आणि व्यवस्थित मस्त रस्ता आलाय वरंदा घाटापर्यंत. घाटात पण काम चालू. हा का कन्फ्युज आहे काय, मध्येच थांबला माणूस. मस्त रस्ता आलाय एकदम एक नंबर. एक ब्रिज फक्त वर्क इन प्रोग्रेस आहे. हा एवढा ब्रिज झाला ना की बाकी सगळा रस्ता तयार आहे. एवढा एकच राहिला आता. इथे जगबुडी नदी लागते ना इथे, गेली खेडला मागेच गेली. सावित्री, हा इथं सावित्री नदी लागेल. सावित्री नदी या पुलाचं काम एक थोडस वर्क इन प्रोग्रेस आहे सध्या. पावसाळ्यात कामं ठप्पच होतात जवळपास नाही का. भोर घाटाचा प्रारंभ झालाय. वास्तविक आता बाहेरच त्यांनी सूचना लिहिलेली की घाट बंद आहे म्हणून. काम चालू आहे त्यामुळे भोरघाट बंद आहे. पण ऍक्च्युली तसं तर भोरघाट चालू आहे. आता बघूया वरंद्यापर्यंत जर रस्ता ओकेच आहे. ऍक्च्युली बघायला गेलं ना तर कोकण विभागामध्ये रस्ते जास्त चांगले आहेत पुणे विभागापेक्षा.
कारण हा वरंध्याचा जेवढा पोर्शन कोकणामध्ये येतो तेवढा तर एकदम व्यवस्थित आहे. आता पुणे लागल्यानंतर मात्र रस्त्याचं काम चालू आहे, ती वेगळी घेते. पण सध्याचं घाट एकदम मस्त आहे आणि पाऊस येतोय, एक धबधबा लागतो रस्त्यामध्ये. समोरचा धबधबा पाहायला मिळतो का बघूया आपण. ही कमान आहे समर्थांच्या इथं जाण्यासाठी आणि हा शिवतरगडचा फाटा आहे. तर 6 किलोमीटर अंतरावरती शिवतरगड आहे आणि हाच रस्ता मग पुढे फिरून शिवतरगडपासून एक दुसरा रस्ता जातो आणि दोन्ही रस्ते पुन्हा इथं वरंधा घाटामध्ये माथ्यावरती येऊन मिळतात. सध्या पाऊस आहे, आता 2 वाजलेले आहेत म्हणून आपण डायरेक्ट वरंधाकडे निघालो. आता आपण कुठे कावळागडाच्या दिशेने, कावळागडाच्या लास्ट दिशेने. स्पॅन आणि धुकंच धुकं आहे एकदम सुंदर. तर याने रिटेन्शन वगैरे बांधून मस्त केला आहे. एवढा पोर्शन आहे. या ठिकाणी पहिल्यांदा बस घासायची नाही, खूपच तीव्र चढ होता. आता या कॉर्नरला थोडंसं पुढे गेल्यानंतर कावळागड आहे आणि त्यानंतर वरंधाचे समोर धबधबे दिसतात. पण आता इतकं धुकं आहे, काय दिसेल का गड माहीत नाही. धबधबे तर दिसायलाच नाही. मस्त धुकं आलं, सुंदर. श्रावण महिन्यातील पावसात सुंदर. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटेल चोहीकडे. फक्त ते क्षणात ऊन पडे जे आहे तो प्रकार नाही, सध्या फक्त पाऊस पडे एवढाच प्रकार. पण हा बेस्ट आहे, मला खूपच आवडतं या सीझनमध्ये फिरायला. हाच कावळागड आहे बघ, दिसतच नाही. आणि हा बस हाच तो पॉइंट. आणि इथून पुढे कोकण हद्द समाप्त आणि आता भोर पुणे जिल्हा सुरू झाला. कावळागड पूर्ण धुकं पूर्ण म्हणजे पूर्ण धुक्यातच गायब झालं. त्यामुळे वॉटरफॉल पण दिसत नाही. हो ना. आणि जशी पुणे हद्द सुरू झाली रस्त्यातच काम सुरू झालं. बंद केलेला होता ना रोड. इकडे व्हॅली आहे पूर्ण, काहीच दिसत नाही धुक्याने. समोरचे वॉटरफॉल एरवी पावसाळ्यामध्ये या व्हॅलीमध्ये खूप सुंदर धबधबे दिसतात. सध्या धुकं आणि घाटातलं वाघजाई. सगळे मित्र वाघजाई माता की जय हो. पूर्ण धुकं रे. हे सगळी मित्रमंडळी बघा अशी बसलेली आहे त्या बाजूला. आमचे मित्र पावसात भिजतायत. पावसात दिसत आहे. आपण एक दिसतो थोडा. आणि आता हॉटेल पवारच्या जवळ तुम्ही पाहू शकता समोर संपूर्णपणे धुके, सगळं धुकंच धुकं. बरोबर 2 वाजलेले आहेत. जेवणाची ऑर्डर देऊया, मस्त जेवण करू. आज निवांत आहे, आज काय असं लवकर पोहोचायची घाई नाही आणि मग निघूया पुण्याकडे. घे कांदा भजीचं फेमस आहे. आज आतलं सेक्शन बंद आहे का? काय कशी बमे डाळ येते. हिरवगार एकदम मस्त. अरे मस्त धबधबा गेला. हा हा सुंदर एकदम नभ उतरू आला असं जे म्हणतात तसा प्रकार आहे. अक्षरशः आभाळ खाली आलेलं आहे आणि संपूर्ण डोंगर माथ्यावरती ढगच ढग. सगळ्यांनी डोंगर गायबच केले आता. पुन्हा एक मिनी धबधबा. छोटा
दगडी येऊन खाली पडल्यामुळे सगळं निर्माण झालेलं आहे. तरी घाट शाबूत आहे बरं का, इथपर्यंत तरी रस्ता चांगला आहे. पुढे रस्त्याचं काम चालू आहे सगळं. हा पुढे ते कामच चालू आहे. मला वाटलं वरंत ते आता पावसाळ्यामुळे वाट लागली असेल, पण ओके रस्ता. अजून असे छोटे मोठे कितीतरी धबधबे लागतात असे रस्त्यात. 12, 12:15, 12:30 एव्हरेज देते. हो, आणि शिवाय सेफ्टी मध्ये नंबर 1 आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये आहे 12 एव्हरेज चांगलाच आहे की मग. 12 एव्हरेज देते का? कारण फॉर्च्युनरचं आपल्याला माहिती आहे ना 8 आणि 9च्या पुढे ऍव्हरेज जात 6-7. नाही फॉर्च्युनर देते. 9 पर्यंत येते. अरे फॉर्च्युनर 9-10 देते. आता आपली जुनी झाली ना. आलो मस्त. आता या धबधब्यापाशी जाऊया, भिजूया मग. पाणी आता काय नाही वाटत, एकदम भिजल्यावर काय वाटत. मस्त, दोघं मस्त दिसतात. ओके हा त्याच्यावर अजून सेंटरला जागा आहे आपल्याला. मस्त पाण्याला पोहोचलो. ए बाहुबली कुठे चाललाय? कुठे मी जातो. माझ्या हातात आहे. फोन केला की येत जा. दोघांच्या रेकॉर्डिंग करायच्या नादात थोडंच पाणी. पाणी वाढलं. पाम्या काय उतरायला तयार नाही. मजा करा, मजा. 2:30 वाजता पवारपासून निघालो जेवण करून, आणि नंतर थोडंसं पुढं आल्यानंतर वाटेमध्ये धबधबा मिळाला. मग काय सगळ्यांनी ठरवलं मस्त आज भिजायचं, आंघोळ करायची. आंघोळ केली, आत आलो, मस्त फ्रेश झालो, आणि आता पुण्याकडे निघालो. आता वाजले 3:15 आणि आता मी वरंदाच्या टॉपमध्ये. आता आपले जे व्हिडिओ बघितले ना की लगेच मित्रांची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया असणार आहे, करा मजा करा. तथास्तु, 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 करा मजा करा. हे सत्य बर का. वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते असं म्हणतात. त्याप्रमाणे जी देवता आहे सरस्वती माता आहे ते आपल्या जिभेवरती विराजमान आहे, आणि ती दिवसभरामध्ये तथास्तु ही म्हणतच असते. तुमची वाचा शुद्ध ठेवा, भावना कामना स्वच्छ ठेवा, तर तुम्हाला बरकत आयुष्यभर राहील. त्यामुळेच म्हणतो मजा करा, मजा करा, मजा करा. मस्त मजा आली. आज बाप्पे यायला पाहिलं होतं, मजा आली असते. पण तो काय पाण्यात आला नसतो रे, काही केलं तरी. आणि न तो पाण्यामध्ये आलाही नसता, आणि फोटो काढायला म्हणे तुमचं तुम्ही काढाय आवरा पटपट, चला जायचं घरी.
त्याच मागे लागला असता. आणि दुसरा देव्या असता तर चला मग. किती वाजले? सही. इंटिरियर करू एक्सटिरियर करू इसूझू साठी ना, इसूझूच पाहिजे, त्याच्याकडेच द्यायचं तो टास्क. ती गाडी पण चांगली आहे Isuzu. हो गाडी सुंदर आहे. ऍक्च्युली टोयोटाची पण तशी एक गाडी आहे बरं अरे का. खूप महाग आहे हिलेक्स खूप महाग आहे. हायलक्स. हिलेक्स मध्ये त्या Isuzuच्या 2 गाड्या येतील, ती खूप महाग आहे. नाही पण ते जाऊ दे, त्याचं सगळं काम थांब आहे ना, माणसाकडे देऊ आपल्या मंगेशकडे. कुठं असं वाटलं नाही पाहिजे, नंतर म्हणजे शिवाय द्यायला मोकळे होऊ आपण, काय कमी झाले. अरे तूच नाही केलं. हे तूच नाही केलं. हे बघा, भोर घाटात वरांना एकदा क्रॉस केला की नंतर पुढे रस्त्याचं काम चालू आहे. जागोजागी अशा प्रकारे काम चालू आहे म्हणून बोर्ड आहेत. हे मोरी तयार करण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली. वासक पाता आणखीन थोडं पुढे गेलं की 2-4 किलोमीटर की एका बाजूने कॉन्क्रिटीकरण तयार झालेलं आहे, म्हणजे हाफ रोड तयार आहे, हाफ रोड चालू आहे. काम चालू आहे. आणि केवळ पावसाळा थोडा यावेळेस लवकर लागला, म्हणजे साधारण 15 दिवस ते ऑलमोस्ट 1 महिनाभर आधी पाऊस आला. खरं सांगायचं मे 15लाच पाऊस आला होता यावर्षी, त्यामुळे काम थोडंसं दिरंगाई झाली. नाही तर अन्यथा पावसाळ्यात पण काम चालू आहे. काम चालू आहे, फक्त थोडीशी गती कमी आहे आता. बॅक वॉटर लागला आपल्याला धरणाचं आणि तिला बॅक वॉटर दाखवायचं म्हटलं तर बॅक वॉटर प्रचंड पाणी. पहाडो की खुदाई असं म्हणतात, त्याप्रमाणे हे रस्त्यामध्ये मस्त JCB आहेत आणि पावसात सुद्धा काम चालू आहे. मोरी बनण्याचं काम आत्ताही चालू आहे. पण हा रस्त्याने माझ्या अंदाजाने 30 किलोमीटरचं अंतर वाचतं आणि रस्ता लवकर कटतो हा, कारण तामिनीला ते निजामपूर मानगाव वगैरे करत करत यायला फार वेळ लागतो. त्यामानाने कम्पॅरेटिव्हली हा लवकर पुण्याला गाठतं. आणि एकदा हा बाहेर पडला भोरच्या इथं की मग काय, तो मुंबई बँगलोरवाला हायवेज असल्यामुळे मग काय प्रश्न नाही, फटाफट गाडी निघून जाते. अर्थात एकदा तुम्ही कात्रज क्रॉस केलं की मग पुण्याची ट्रॅफिक आहेच आहे, पण तोपर्यंत तरी मस्त जातो प्रवास. इथून पुढे कॉन्क्रीटचा रस्ता तयार झालाय आता. एक्झॅक्ट माहित नाही, पण एक बाजू म्हणजे सिंगल साईड आहे ना, पूर्ण व्यवस्थित तयार आहे. आणि दुसऱ्या बाजूला ते सोलिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. मे बी पाऊस जर थांबला ना तर ऑलमोस्ट 3 ते 4 दिवसाचा अख्खा पट्टा पूर्ण. आणि हा कॉन्क्रीट व्यवस्थित कॉन्क्रीट रोड झाला, तेव्हा जेव्हा हा पूर्ण होईल ना तेव्हा हा सगळ्यात मोठा शॉर्टकट असेल. दापोली म्हणा किंवा गोव्याला जाण्याकरता सुद्धा हा रस्ता सगळ्यात मोठा शॉर्टकट आहे. आणि हा ऑलमोस्ट भोरपर्यंत झालाय. मग भोर गावाची थोडासा पॅच आहे खरा, आणि एकदा तुम्ही भोरचा पेट्रोल पंप क्रॉस केला की तिथून पुन्हा मग हायवेला लागेपर्यंत सगळा कॉन्क्रीटचा रस्ता. तिथे पुढे गेल्यानंतर रस्त्याची अशी अवस्था आहे बघ. आणि त्यामुळे छोट्या गाड्यांना थोडा त्रास होतो. ऑल्टो तर काय ठीक आहे, ऑल्टो पहाडो की राणी आहे, पण बाकी गाड्यांना त्रास होतो. पण बाकी SUV असेल तर काय अडचण नाही, तुम्ही एकदम निवांत निघू शकता. चहा तयार आहे नाही रस्त्यावरती चहा, बासुंदी चहा. अरे एका ठिकाणी मी हे बघितलं, काय ते म्हणतात त्याला, कलाकंद टाकलेलं चहा. जयशंकरला काय कोल्हापूर रोड वरती भरपूर दुकान आहेत. ते जयशंकरला काय तेच आहे ना. हे काय इथे शेंगदाणा चटणीचं रस्त्यावर लाल मातीने नुसता चिकन करून ठेवलं. उद्या गाडी धुणार आहे चहा नाही, याला वॉशिंगला टाकायचे डायरेक्ट. एक बाजू रस्त्याची एक बाजू पूर्ण कॉन्क्रीट तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला PCCचं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे कॉन्क्रीट हा कम्प्लीट होतो. हा, याचा अर्थ नेक्स्ट वीक मध्ये इथं पण कॉन्क्रीट पूर्ण होत आहे. मशीन मागे आहेच उभी, एकदा चाल मिळाली की झालं का. पण तेव्हा ना मजा वेगळी होती कॉलेज आणि त्या सगळ्याची. आता आपण भोरमध्ये आलो आणि हे भोरची ती प्रवेशद्वारची कमान आहे.
या कमानीनंतर हे मुख्य भोर गाव आहे ॲक्च्युली. आपण आता एक्झिट करतोय भोरमधनं आणि साधारण 15-20 किलोमीटर आहे माझ्या अंदाजाने हा रस्ता. तो क्रॉस केला की आपण हायवेला लागू, मुंबई हायवेला. आणि हे भोर संस्थानाची शाळा वगैरे आहे. मागे गावामध्ये भोरचा एक मस्त राजवाडा सुद्धा आहे. आणि या पेट्रोल पंपापाशी एक रस्ता आहे. हा रस्ता पांगारी गावामार्गे पुन्हा वरंधा घाटापर्यंत जातो. हा ॲक्च्युली वरंधाच्या रोडला पॅरलल रोड आहे, पण खूप वळणं असा रस्ता आहे. आणि माझ्या अंदाजाने 10-12 किलोमीटर जास्त बसतो. रोड कव्हर होत नाही तो, पण या रस्त्याला तो पर्यायी रस्ता म्हणून. तर बरोबर इथे HP पंपापाशी बाहेर आहे. हे भोर डॅमचं धरण आहे, भोर भाटघर. आणि सांडव्यावरनं पाणी जात आहे, पण आता जरा पाणी तुलनेने थोडंसं कमी आहे यावर्षी. पूर्वी इथे थोडं हे बांधलेलं नव्हतं असं मी नसं चालत अगदी त्या सांडव्यापर्यंत जाऊ शकत आपण होतो. गेलो होतो ना. हो, आपण नाही का पहिलं स्कूटर घेऊन जायचो गावाला, खूप वर्षापूर्वी. त्यावेळेस थांबून तिथं सांडव्यापर्यंत गेलो. आता वाजले 4:50. गेलो होतो की आपण भोरला चहाला थांबलो होतो. चहा घेऊन आम्ही आता जस्ट बाहेर निघालो. ठीक आहे. आणि भोर मधलाच हा एक स्पॉट आहे आता, नेकलेस नेकलेस पॉइंट म्हणून साठी. तर कुठला सिनेमा होता, सूरनिरागस हो. तर सुबोध भावे आणि सचिन बेळगावकर यांचा जो सिनेमा होता कट्यार काळजात घुसली, त्यात जो नेकलेस पॉइंट दाखवला तो हा नेकलेस पॉइंट आहे. आणि त्याच नावाने इथे हे नेकलेस रेस्टॉरंट पण आहे. आणि इथून पुढे गेलं की दादा कोंडकेंचं गाव आहे. दादा कोंडके यांचं गाव पण. हा बाजूला जो दिसतोय आपल्याला, हीच ती नदी पुढे नेकलेस स्वरूपामध्ये टर्न घेतलेला असतो तिने, तोच नेकलेस पॉइंट तयार झाला. हाच खाली दिसतोय तुम्हाला, हाच पॉइंट. ते बाई बसलेला आणि तिकीट पण सुरू केलं बघतात. पूर्वी असं ओपन होतं ते, आता त्यांनी सुरू केलेलं आहे थोडं कंपाऊंड वगैरे मारून. आणि हे लोकशाही यांचं गाव दादा कोंडकेंचं. दादा कोंडके यांचं गाव इथं खाली गेलं. आता आपण आहोत पुणे हद्दीमध्ये. थोड्याच वेळात हायवेला लागूया. हा सगळा कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यामुळे इथे जरा व्यवस्थित वेगात जाऊ शकतो. नो न्यूट्रल, स्पीड लिमिट 60 km/h. आपण आलेलो आहोत कछडेपासून कात्रजच्या बोगद्यामध्ये. काही बोगदा झाला ते मस्त झालं. फक्त प्रॉब्लेम असा आहे की हा बोगदा संपल्यानंतर जो बाह्यवळण मार्ग आहे तो खूपच बाह्यवळण उतारले ना सकाळ. आणि उतारच उतार आहे. हां, आणि शिवाय ते 60चं लिमिट, त्यात गाडी कधी 60 क्रॉस करते ते लक्षात येत नाही. आणि मग 2000 रुपयाचा फाईनचं चलन डायरेक्ट घरी येतं. जसे स्पीड ब्रेकर लागतील तसं एकदम 60 करायचा स्पीड. आणि तसं त्याने ॲक्च्युली तिथं हे ना कॅमेरा आहे तिथं लिहिलेलंच आहे की इथं 60 कॅमेरा आहे. 5:30. 6 वाजता कात्रज क्रॉस केल्यानंतर आता घरी एअरपोर्ट शेजारी पोचायला 7 वाजलेले. त्यामुळे ऑलमोस्ट 1 तास ट्रॅफिकमध्ये गेला. पण आपण पुण्यापर्यंतचा जर विचार केला तर तुम्ही 6 वाजता पुण्यात पोचला असं गृहीत धरू शकता. कसा वाटला प्रवास? मुख्य म्हणजे धबधब्यातली मजा, ते कमेंट करून नक्की सांगा.